पन्हाळा तालुक्यातील कळीतील खासगी सावकार अशोक पाटील आणि असगावमधील प्रदीप मधुकर यांनी अक्कुर्डे इथल्या विठ्ठल पाटील यांच्या 8वीत शिकणाऱ्या मुलाचं कर्जाच्या वसुलीसाठी अपहरण केलं होतं। विठ्ठल पाटील यांनी घेतलेल्या 2 लाख रुपयांच्या बदल्यात खासगी सावकारांनी त्यांच्याकडून सुमारे 20 लाख रुपये वसूल करत 40 धनादेश घेतले होते। या अनुषंगाने विठ्ठल पाटील यांनी केलेल्या तक्रारीवरून प्रदीप भोसले याच्या कोल्हापूर आणि असगाव इथल्या तर अशोक राजाराम पाटील याच्या घरावर जिल्हा उपनिबंधक कार्यालयानं आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमाराला धाडी टाकल्यात। या धाडींमध्ये विठ्ठल पाटील यांनी दिलेले धनादेश सापडले नाहीत, परंतु काही कोरे स्टॅम्प, घरगुती व्यवहाराच्या नोंदवह्या, शेतजमिनींचे खरेदी खत आढळून आलेत। या खासगी सावकारांकडील नोंदवह्यांमध्ये ज्यांची नावं आहेत त्यांना नोटीस पाठवून त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाणार असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचं जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आलंय।